भारतात वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होणे शक्य न झालेल्या पाल्यास त्यांचे पालक विविध देशात वैद्यकीय शिक्षण घेण्यास पाठवित असतात। प्रामुख्याने रशियातील विविध विद्यापीठात आज घडीला हजारो विद्यार्थी असे शिक्षण घेत आहेत। मात्र असे शिक्षण घेऊन परत आल्यावर एक परीक्षा द्यावी लागते, त्याचीच ही बात। नमस्कार, मी किरण शिंदे आणि तुम्ही पाहताय किरण शिंदे सर ऑफिशियल। FMGE चा निकाल। नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्स NBEMS ने नुकताच फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन FMGE जून 17चा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाईट natboard.edu.in वर जाहीर केला। FMGE म्हणजे परदेशीय वैद्यकीय पदवीधर परीक्षा। ती राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे घेतली जाते। परदेशातून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करून भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी ही परीक्षा पास होणे बंधनकारक असते। मात्र यंदा या परीक्षेचा निकाल समोर आल्यानंतर वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। देशभरात 28 जून रोजी घेण्यात आलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेला तब्बल 37,448 विद्यार्थी बसले होते। पण तुम्हाला हे जाणून मोठा धक्का बसेल की यापैकी केवळ 5,086 विद्यार्थीच ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले आहेत। उर्वरित तब्बल 31,645 विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत। तसेच 1,148 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले होते। पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची ही अत्यंत कमी टक्केवारी परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि या परीक्षेची वाढती काठिण्य पातळी यावर अनेक प्रश्न निर्माण करत आहे। लाखो रुपये खर्चून आणि अनेक वर्ष घरापासून दूर राहून डिग्री मिळवल्यानंतरही भारतात अधिकृत डॉक्टर म्हणून मान्यता मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना किती मोठा संघर्ष करावा लागतो हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते। आता आपण समजावून घेऊया की FMGE परीक्षा का असते महत्त्वाची। रशिया, चीन, युक्रेन, नेपाळ किंवा फिलिपाईन्स यासारख्या देशांमधून MBBS पूर्ण करून भारतात वैद्यकीय व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी FMGE ही एक अनिवार्य स्क्रीनिंग टेस्ट आहे। या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय त्यांना स्टेट मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करता येत नाही। म्हणजेच परदेशातील डिग्री असली तरी या परीक्षेविना भारतात प्रॅक्टिस करणे बेकायदेशीर ठरते। आता थोडं जाणून घेऊया परीक्षेची प्रक्रिया आणि नियमाबद्दल। ही परीक्षा NBEMS ही घेते। जे विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले आहेत त्यांचे वैयक्तिक स्कोर कार्ड अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होते। पण इथे एक महत्त्वाची अट आहे। हे स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी केवळ 6 महिन्याची मुदत देण्यात येते। या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत स्कोर कार्ड उपलब्ध करून दिले जात नाहीत। तसेच केवळ स्कोर कार्डच्या आधारे काउन्सिलकडे नोंदणी करता येत नाही। त्यासाठी उमेदवारांची ओळख आणि कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे इन पर्सन व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्यांना मूळ पासिंग प्रमाणपत्र म्हणजेच पास सर्टिफिकेट दिले जाते। पालकांसाठी काय आहे महत्त्वाचे ते आता आपण पाहूया। यंदाचा हा निकाल म्हणजे त्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक डोळे उघडणारा धडा आहे जे केवळ प्रवेश सोपा किंवा स्वस्त आहे म्हणून परदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांची निवड करतात। परदेशातून डिग्री मिळवणं एक वेळ सोपं असू शकतं, पण खरी कसोटी मायदेशात परतल्यानंतरच सुरू होते। त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेताना तिथल्या शिक्षणाचा दर्जा आणि FMGE चा निकाल या दोन्ही गोष्टींचा सखोल विचार करणे काळाची गरज बनली आहे। हा व्हिडिओ आपणास आवडल्यास अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।